अहिल्यानगर महानगरपालिकेत लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार 20 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। महानगरपालिकेमध्ये लाडपागे समितीच्या शिफारसीनुसार आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार सफाई कामगार वारस हक्काची अंमलबजावणी व्हावी यासाठी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा केला असल्यामुळे त्याला यश आले आहे। महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून कर्मचाऱ्यांनी देखील चांगले काम करून संस्थेचा नावलौकिक वाढावा। महानगरपालिका प्रशासनाने देखील उत्पादनाची साधने शोधून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावीत। महानगरपालिका संस्था ही कर्मचाऱ्यांची असून सर्वांनी प्रामाणिकपणे काम करावे। संस्था हीच कर्मचाऱ्यांची ओळख आहे। मनपा कर्मचारी युनियनने देखील महानगरपालिका कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन कामकाज करण्याचे आदेश घ्यावे। संस्था वाढीसाठी पुढाकार घ्यावा। पूर्वी मी महापौर असताना शहरात 2 टाइम साफसफाई करण्यात येत होती, मात्र आता बोजबारा उडाला आहे। अधिकारी येथील आणि जातील, मात्र कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेशी प्रामाणिकपणा जोपासला पाहिजे। कर्मचाऱ्यांना वारस हक्काच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला असल्यामुळेच ते शक्य झाले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। अहिल्यानगर महानगरपालिकेत लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार आणि कोर्टाच्या आदेशानुसार 20 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना आमदार संग्राम जगताप, आयुक्त यशवंत टांगे, जल अभियंता परिमल निकम, आस्थापना विभाग प्रमुख मेहर लहारे, युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंद वायकर, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड, ऋषिकेश भालेराव, भरत सारवान, बाबासाहेब राशीनकर, बाळासाहेब व्यापारी, महादेव कोतकर, दीपक मोहिते आदी उपस्थित होते। आयुक्त यशवंत टांगे म्हणाले की महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असून जीएसटी पोटी राज्य सरकाराकडून 12 कोटी रुपये मिळत असून 7वा वेतन आयोग लागू झाला असल्यामुळे महानगरपालिका 1,75,00,000 रुपये भरावे लागतात। वर्षाकाठी 20 कोटी रुपये अतिरिक्त खर्च येत आहे। कर्मचाऱ्यांनी देखील संस्थेच्या हितासाठी काम करावे असे ते म्हणाले। अध्यक्ष बाबासाहेब मुदगल म्हणाले की हायकोर्टाच्या आदेशानुसार कामगारांना नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी युनियनच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। त्यांनी देखील मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विषय मार्गी लावून घेतात। आपल्या महानगरपालिकेमुळे संपूर्ण राज्यातील मनपाला हा निर्णय घ्यावा लागला आहे। आमदार संग्राम जगताप हे सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून प्रश्न मार्गी लावित असतात, त्यामुळे त्यांना महानगरपालिकेत दयावान म्हटले जाते। कर्मचाऱ्यांनी देखील आपली संस्था, आपली नोकरी याकडे लक्ष द्या। कारण नसताना राजकारण आणू नका। आपण सर्वजण मिळून महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये सुधारणा करू, प्रशासनाला हातभार लावू, चांगल्या कामाच्या माध्यमातून मदत करू असे ते म्हणाले। आपल्या लाडपागे समितीमधील अनेक आपल्या सर्व कामगार बांधवांच्या बऱ्याच दिवसापासून काही कार्यालयीन कामांच्या अडचणीमुळे म्हणजे त्याची कायदेशीर पूर्तता झाली नसल्या कारणानं ऑर्डरी प्रलंबित होत्या, शासनाकडे प्रलंबित होत्या आणि शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून त्याची परवानगी आणून पोलीस व्हेरिफिकेशन करून आज ऑर्डर देण्याचं काम या ठिकाणी युनियन व सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून झालेलं आहे। मी युनियनचे असतील आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त डांगे साहेब असतील, युनियनचे मुदगल साहेब, सारसर साहेब व वायकर साहेब त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी या सर्व कामाकरता पाठपुरावा केला, त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि येत्या काही दिवसांमध्ये अजूनही काही आमच्या कामगार बंधू भगिनींचे अजूनही काही कामं प्रलंबित आहेत, त्याच्याकरता देखील युनियन असतील, अनेक पदाधिकारी असतील, त्यांचा देखील पाठपुरावा सुरू आहे। तशी महापालिकेची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक आहे। आपल्याला 12 कोटी रुपये अनुदान येतं, सहाय्यक अनुदान जीएसटी पोटी, आणि ज्यावेळी आपण 7वा वेतन आयोग लावला त्यावेळी आपली परिस्थिती परत फारच अडचणीची झाली। 2.25 कोटी रुपये आपल्याला महिन्याला कमी पडत आहेत पगाराला। 2.25 कोटीचा हिशोब केला तर 20 कोटी रुपये आपल्याला वर्षाला अतिरिक्त लागत आहेत। महापालिकेकडे जर 100 रुपये असतील तर आता 82 रुपये आपले ह्याच्यासाठी खर्च होत आहेत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी। आणि आता आपला जो मोठा लॉट आहे 150 ते 200 कर्मचाऱ्यांना त्या सेवेमध्ये घ्यायचा आहे, जे कोर्टाच्या निर्णयाने आलेले होते। निश्चितपणे महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीला पुढे अडचणी निर्माण होतील, परंतु आपण यावरती एक मार्ग काढण्याचा प्रयत्न असा करतो की जे आउटसोर्सिंग आपण ठेके चालवतोय तर त्या आउटसोर्सिंगच्या ठेक्यात आपण तो बंद करणार आणि आपले जे कर्मचारी आहेत, जरी सफाई कामगार असतील तर त्यांना पाणी पुरवठा विभाग वालमधून काम करावं लागेल, BDCDमध्ये तुम्हाला काम करावं लागेल। ज्या ज्या ठिकाणी आपण आउटसोर्सिंगला लेबर घेतलेले आहेत
तर त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाला आरोग्य विभाग काम मिळणार नाही. ज्या ज्या ठिकाणी आउटसोर्सिंग लेबर घेतले त्या ठिकाणी तुम्हाला काम दिलं जाईल आणि तेही टप्प्याटप्प्याने जसे जशी महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला ऑर्डरी देऊ. एकदा ऑर्डर मिळेपर्यंत किंवा महापालिकेच्या सेवेत येईपर्यंत आपल्याला सर्व अटी शर्ती मान्य असतात. परंतु एकदा आपण इथं ऑर्डर मिळाली की परत आपल्या पद्धतीनं आपण वागण्यास सुरुवात करतो. तर या संस्थेच्या हितासाठी आणि आपल्या स्वतःच्या हितासाठी संस्थाचं जे हितातच आपलं हित आहे हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. हे आपण पक्क मनाशी लक्षात ठेवलं पाहिजे. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. लाडपागे समितीच्या ऑर्डर्सप्रमाणे कोर्ट कामगारांच्या वारसांना नोकऱ्या देतोय. ते सर्व कर्मचारी आणि जुने त्यांचे आई वडील असतील ते वारसाचे नोकऱ्या देण्यासाठी वास्तविक आता ह्याला बऱ्याच कालावधी गेला. कारण मधल्या काळामध्ये कोर्ट कर्मचाऱ्यांना वारसाच्या नोकऱ्या नव्हत्या. त्याच्यानंतर पुन्हा एक 23 साली GR आला फेब्रुवारीच्या. त्याच्यामध्ये कोर्ट कर्मचाऱ्यांना त्या वारसांना सुद्धा सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्याचा निर्णय झाला. परंतु त्याच्या विरुद्ध औरंगाबाद खंडपीठामध्ये एका कर्मचाऱ्याने अर्ज केल्यामुळं तो त्या जो GR होता फेब्रुवारी 2023चा त्याला स्टे लागला गेला. त्याच्यानंतर मग आपण ते स्टेवर अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं इंटरव्हेन्शन अर्ज दाखल केला आणि सारखा 15-20 दिवसाला तारीख पडायची. प्रत्येक तारखेला ते अटेंड केल्यानंतर 2-3 प्रकार त्याच्यामध्ये ऑर्डर झाल्या. पहिली ऑर्डर झाली ती मेहतर बंगी वाल्मिकी समाजाची, दुसरी ऑर्डर झाली शेड्यूल कास्टची आणि तिसरी ऑर्डर झाली तुमची सर्वांची, म्हणजे कोर्ट कामगारांना सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायची. आणि चौथी ऑर्डर जी लास्ट झाली त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी ह्या सर्वांना त्याच्यामध्ये सामावून घ्यायचा निर्णय झाला. त्याच्यामुळं आज बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर्स आपण दिल्या, परंतु जे कर्मचारी राहिले होते कोर्ट कर्मचाऱ्यांचे वारस 10-20 वर्षापासूनचे त्यांच्या सर्वांचे ज्यांनी वेळेत अर्ज दिलेले त्या सर्वांचे कागदपत्र ज्यांच्या पूर्तता झाल्यात. माझ्या माहितीप्रमाणे आज 20 जणांची सगळी कागदपत्राची पूर्तता झाली. तेवढ्यांच्या ऑर्डर्स माननीय आयुक्त साहेब आणि आमदार साहेबांच्या हस्ते वाटप होईल आणि उर्वरित जे आहेत जसे कागदपत्राची पूर्तता होईल तसे सर्वांच्या ऑर्डर्स आता मिळतील. आता कुठल्याही कोर्ट कर्मचाऱ्यांच्या वारसाला कसली अडचणी नाही, फक्त तो वारस असला पाहिजे आणि त्याचे जे डॉक्युमेंट पाहिजे ते ओके पाहिजे, तेवढं झालं. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.